नमस्कार. नमस्ते. माणिकरावाच्या पावलावर पाव ठेवला नाही माणिकरावर. होय. काय सांगाल कुठला घेतला काय? तो सुरुलमधनं घेतला दिलीप नानाकडे. हा काय बघून घेतला त्या माणिकरावाकडे? काय म्हणजे आपला मोठा माणिक पळत होता तेव्हाच तिने खोंड घेतला होता. हा मग आपला माणिकराव बघून तिने पण माणिकरावचं नाव ठेवलं होतं. हा आणि आपल्या माणिकरावचा काय कान पायाचा घात झाल्यामुळे नशिबाने ह्यो माणिकराव आपल्या दावणीला आला. हा, कसा आहे पळायला काय सांगाल? मी ऐकलं चालू सीझनला बरंच गुलाल घेतला. पळायला चांगला आहे, अजून आदत आहे. हा आणि दिलीप नानांच्याकडे एक 4-5 मैदान गुलाल घेतला होता. हा चांगल्या गाड्या बिड्या मारून राहिला होता फायनलला. हा हा मग नंतर आम्ही घेतला. आपल्याकडे कुठलं कुठलं गुलाल मोठ्या गाडीत खेळा आता? आपल्या बरोबर घेतल्यावर पहिलं मैदान केलं सम्राट बरोबर वायद्या गावचं. राजा सम्राटचे का? हा सम्राट बरोबर संभाजीनगरच्या सम्राट बरोबर केलं, तिथं नंबर केला. नंतर कापूसखेडला प्रदीपनानं रामाशी डबल घेतलाय. रामाबरोबर फायनल केलं. परत भोरच्या मैदानात चिखल्यात त्याच्याबरोबर फायनल केलं. आता परवा इस्लामपूरच्या मैदानात टिटवी आणि माणिकराव होता. तुम्हाला वाटतं त्याच कसरीने बोलतोय बैल आपला जसं माणिकराव होता तसाच? हा माणिकराव तसाच पोहतोय आणि सगळं गुण तसंच आहे त्याचं पण. तो पण गाडी भरला की बसून येतोय, मैदानाला बसून जातोय घरी. हा 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 सगळं एकसारखं असलं त्यामुळे नियोजन केलं का? सगळं घ्यायचं मग घेतलाच का? नाही बैल आवडलाच होता बरेच दिवस आधी. हो हा म्हणलं आता नाव पण त्याचं माणिकराव आहे. तसंच आहे दिसायला, फक्त तो कटकाठीला बारका होता पण आहे ना, बाकी सगळं म्हणजे हाडापिळा जरा मजबूत आहे आणि जरा मोठा आहे, छोटा होता बैल. त्या माणिकराव बद्दल काय सांगा? आता काय चाललंय त्याचं नेमकं? आता कसं आहे? माणिकराव आता काय घरी निवांतच असतो. पाय जरा निकामी झाल्यामुळे काय होतं, त्याला चालता बिलता येत नाही. लय त्रास होतो त्याचा? त्रास होतोय जरा थोडा. मग त्याला आम्ही बाहेर काही काढत नाही, घरीच असतोय बसून. उठतोय बसतोय त्याचा त्याचं समाधान म्हणलंय. आता हाय दावणीला तीच लय झालं का बाय म्हणताय? हा समाधान त्याकडे बघितलं फ्युचर होईल नीट का नाही, किंवा चालेल तरी का त्याच्या त्याच्या तो थोडा थोडा चाललं, पण तो पाण्यात पत नाही होणार तयार. चालतं त्याच्या तो चालेल तो थोडा थोडा. पण त्याच्या आशीर्वादाचा कुठेतरी फायदा होतो असं वाटतं ना सर? त्याचा आशीर्वाद आहे म्हणून तर आज इथपर्यंत आहे आपण. का तर त्याच्या आशीर्वादानंच म्हणजे इथपर्यंत आपलं नाव आलंय. सर भाई आता एवढी बैल झाली, पण त्या माणिकरावचं नावच वेगळं. नाव काय पण म्हणा, त्या माणिकरावचं नाव वेगळं म्हणजे ते काय विशेष वेगळा होता त्या बैलाचा. किती वर्ष झाले? आता 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. हा त्याला आता 8 महिने झाले की पायाला लागून. मला वाटतं मागच्या पेडगावला पण गोळा होता ना आपला. हा पेडगावला पण गोळा होता. आता पेडगाव आले म्हणून आठवण येत असेल. पेडगाव आलंय, आठवण आली. आणि हे बैल घ्यायचं कारण म्हणजे काय झालं, ती विंगाला आमच्या बहिणी गावचं मैदान असतं तिथे 1 नंबर केला होता जीवनराव सुंदरनं त्या माणिकनं. ती विंगाचं मैदान आलं म्हणून ह्यो बैल फास्ट मध्ये घेतला आम्ही. का तर आम्हाला पाहिजे. हा जीवनराव सुंदरची निजीच गाडी पळवायची होती, पण ती काय कारणास्तव मैदान झालं नाही विंगचं, म्हणून बैल लवकर घेतला फास्ट मध्ये. म्हणजे आता किती ते म्हणजे तरी आणला तो पण चोराच्या मैदानात राहिला होता पाहिजे. पाखरे तो सोनार पाटील असतो जय शेटकडे, त्यांचं तुमचं आहे का? तो बैल तिकडेच असतो पळायला शर्यतीला. आणि हे बैल आता इकडे 3 फेऱ्याला पळवायसाठी. कसं आहे नेमका पळायला तुम्हाला वाटतं खाल्लं पडून? हा बैल कसा आहे, पहिला माणिकराव कसं पब्लिक असलं की जाम पळायचा. हा बैल जरा कसा पब्लिकला थोडा भीतोय, पण आत छकड्यावर जंप होतो. दोन्ही खांद्याचा आतलाय पण पळल हळूहळू आता पब्लिक. आता हळूहळू का होणार, पण नाव तर चालूच आहे ना त्याच्या. नाव चालू आहे, नावासाठी जर खेळ आहे ना आपला. कारण मला वाटतं पेडगाव मध्ये माणिकराव आपल्या चर्चेत लय आला आहे ना. हा पेडगावला 1 नंबर केला होता पहिल्याच्या नंतर. साधारण चर्चेत लय आला होता तो माणिकराव आहे का ना पहिला. त्यामुळे ही पण नियोजन पेडगाव दिसलं धमाका बघायला. पेडगावला 100% धमाका असणार की, मोठा आहे का नाही? पायरा मोठा असणार आणि बैल बी पळतोय त्यामुळे नियोजन पण मोठी दिसेल बाय. हा नियोजन मोठं होणार. आपल्याला कसं पैर पण भेटत जाते. तुमचे संबंध बी चांगला संबंध चांगला. पहिला आपण पण त्यांना बैल दिलेला आहे, ती पण आपल्याला बैल देते. आता सगळा फोकस याचा माणिकराव कसं आहे सगळा ह्याच्यावरच. आणि पाखऱ्यावर. पाखऱ्या मुंबईत असल्यामुळे सध्या काय अजून चर्चा नाही इकडे. मुंबईतच पळूची जय शेटी. हे बैल इथं एवढी झाली आता ह्योच माणिकराव. ह्याच्या मागे नाही तशी ह्याच्यागत नाही घडली त्या माणिकत बैल. त्या माणिकत नाही आता घडवायचा नंतर. आता त्याचा गुलाल लावूनच काढता सकाळी गुलाल लावतो त्या. आणि ह्यो बैल गुलाल करून गेला मैदानाला जाताना त्या बैलाला गुलाल लावून. तर तो माणिक असा आपल्या प्रेक्षकांच्या आदराखाली एखाद्या मैदानात आणणार आहे का तुम्ही? असं काय डोक्यात तुमच्या? आणायचं आपण त्याला जरा अजून पाय जरा दुखतो त्याचा, त्यामुळे आणलेला. तू म्हणला तो बैल 100% मी एका मैदानात आणणार आहे पब्लिक साठी फक्त ना. फॅन लोकांची इच्छा आहे. कधी तुमच्या भागातल्या मैदानात दिसलं का कसं? आपल्या इकडे चांगलं नामांकित मैदान असेल त्या मैदानात बैलाला पाय जरा झाला ना बरा, मग थोडा पब्लिक साठी घेऊन जाणार. आता तरी किती प्रेक्षक भेटायचे तरी आता अजून तरी प्रेम म्हणजे कसं अजून जाता येतं माणसं. ह्या बैलाला कोण विचारत नाही, पण घरी आलं तो माणिकराव कुठे विचारते ती. मी कालच त्याचे व्हिडिओ पाहिले 2-3 सलग काय 2-3 मैदानाचा मार्केट ठरला, त्यामुळे म्हणलं सेमच कसं आहे का. आता तुम्हाला सांगतो म्हणजे अनोळखी माणसं म्हणजे कोल्हापूरला देवालाही जाताना नाही येऊन आवर्जून तो बैल बघून जाते. तो माणिकराव त्याने एवढं पब्लिक कमवले. त्याचा नादच नाही करायचा. त्याचा नाद नाही करायचा. त्यानं माणसं लय जोडली.
म्हणजे वाट्याला वेगळं आलं पण काय समीर भाई काय आता नशिबात लिहिलेला ते होणारच. तरी पण ते शेटच्या नावावर उंच दोघांचं ना माणिक स्वामी साई सचिन घरत इंजिनियर सोळंके ते तिथे भेटाय याची बैलाला काय म्हणतात बैलाकडून काय नाही ती माणूस कधी नाराज होतो माणूस म्हणजे एवढं पायाला लागलं बैल एवढा टॉपचा होता त्यामुळे आता आम्हाला पण ती वाईट वाटतंय घरात बैलाचं म्हणजे एवढा पाय दुखतोय बसताना उठताना त्याला. मग आता काय करायचं आता आली परिस्थिती तर मुंबईत येऊन बकासूर पण पळा ना मालिकांत पळाली होती गाडी तेव्हा पळाला होता बकासूर पळाला होता शेटचं काय म्हणते ह्या बैलाला काय मुंबईला नाही हे बैल कसं आता म्हणजे माझी तर काही इच्छा नाही बैल मुंबईला न्यायची काय 3 फेऱ्यात नाव काय हिथं आपल्याला नाव करायचं असतं मग तिकडे नेऊन काय करणार. सर बरं तुमच्या विचाराप्रमाणे आपल्याला गुलाबात राहायचं आहे ना नावात राहायचं आहे ना फक्त नावात राहायचं मग त्यासाठी काय करावं लागतं पहिरे पण डोक्यानं करावं लागतं. हा नंतर 2-3 दिवसाला पायरा करायचा 2-3 दिवसाला बैल रोज पळवायचा त्याला काय अर्थ नाही पायरा झाला तर आठवड्याभर थांबायचं चांगला टॉपचा पायरा असला तर जायचं भले गटाला मार खाऊ नाही गाडी पण गटाला झोपल्यावर माणसानं म्हणलं पाहिजे की काय तर हाय यांच्यात धमक म्हणून विचार करून सगळं आता जो काढला जो टेक्निकलच काढलाय का माणिकराव मग आता एवढं सगळं पैरे केले या बैलाच्या पुढचंच पैरे केली ती बाबा हलका सलका कुठला बैल घातला माणसं म्हणतात आजकाल पैर होत नाहीत पण तुमच्या त्या स्वभावामुळे आधी केलेलं हे सगळं त्याच्यामुळे बघा कसं आहे का माणसं म्हणते त्यांची चुकी समजत आहे. तुमचा बैल पळत असताना तुम्ही पण त्या माणसाला एखादा बैल दिला पाहिजे. भविष्यात तो माणूस कायम बैल पळणार त्या माणसाला तुम्ही पायऱ्याला बैल द्या. त्या माणसाला बैल दिल्यानंतर त्याच्याकडे भविष्यात दुसरा बैल पाहायला तुमच्याकडे कमी असतो तो माणूस बैल आवर्जून देणार तुम्हाला. पहिले 1-2-3 मैदान म्हणेल बाबा आमचं पैर झालं पण त्याला माणसाला ते बैल देणंच आहे ना तो माणूस तुम्हाला देणार. तुम्ही तुमचा बैल पळत असताना बैलच कोणाला देत नाही मग ती माणूस कसं दिलं परत दुसरा पाहणार. अशा ठिकाणी माणिक आपला बऱ्याच ठिकाणी दिला होता तुम्हाला वाटतं. बऱ्याच ठिकाणी पायऱ्याला दिला होता म्हणजे आमची पहिल्यापासून सगळी बैल पळते ती आम्ही पायऱ्याला आपलं भले कमजोर बैल असला जवळच्या माणसाचा असला तर 1-2-3 मैदान पैरे झाले थांबवला नंतर जर आम्ही बैल देतो आवर्जून. बैलगाडीच्या तुमचं स्वभावामुळे किंवा त्या बैलगाडीच्या ह्याच्यामुळे तुम्हाला कधीच अडचण नाही कधी ना ह्या बैलाला म्हणजे आम्ही सगळी बैल पोहतो कुठला बैल म्हणजे पायऱ्याला कुठल्याच बैलाला अडचण नाही. आणि असं ऐकलं तुमच्या जावणीची बरीच बैल बाहेर गेली ती नामवंत पण झाले ना वादळ म्हणा ही म्हणा वादळ आपल्या जावणी वादळ आपल्या जावणी गावडी तुफान आहे चिचपाड्यात संग्राम बादल शुगर आहे ती तशी बरीच बैल आहे काय टिकून नावाला आणलं आपल्याला त्या माणिकराव आहे ना ह्या माणिकरावून टिकून आणलं म्हणजे काय झालं बैल चालू झाला पळायला आणि शर्यती चालू झाली म्हणजे वाटलं टायमिंगच जुळलं होतं ती सगळं त्यामुळे लगेच त्याचं असं ऐकलं की मी तो शांत आणि भोळा असल्यामुळे माणसाला प्रेम करायचं आणि कसं झालं छोटा बैल असल्यामुळे माणसांचं मन आकर्षण आम्ही बघितलं जसं त्याला तापवायचं नाही काय नाही फक्त खाण्याचं सोडून रस्ता नेऊन झोपायचा गाडीत बसणारा पाहिलाच बैल ना आपला समीर भाई गाडीत बसणारा तो पहिला बैल त्याच्या आधी शाहीर बसत होता कधी कधी तर बसत होता नंतर ह्यो बैल बसायला लागला गाडीत घेतल्यापासून. म्हणजे ती गुणच म्हणायचं का जुळून आली गुण त्याचं मन मिळलं ती एका गोट्यात बांधल्यामुळे काय जनावर कळते का काय कोणाच होय का होय ह्यो माणिकराव आपल्या माणिकराव शेजारी असतो हा शेजारीच असतो त्याच्या बाजूलाच बांधतो याला. आता 2च बैल असते घरी मोठा माणिक आणि छोटा माणिक सगळा आता फोकस याच्यावर सगळा फोकस याच्यावरच फोकस केल्याशिवाय नाव होत नाही. पहिला गुलाल झालं पहिल्यांदाच माणिकरावला भेटायला देऊ पहिला म्हणजे गुलाल झाला म्हणजे हा बैल फायनल राहिला आम्ही किंवा आमच्या दावणीला कुठला दुसरी बैल फायनल राहिली तर आम्ही घरात गेलो त्या बैला गुलाल लावतो आणि मैदानात जाताना त्या बैला गुलाल लावून येतो आम्ही घरात पाया पडून त्याच्या पाया पडतो आम्ही त्या बैलाच्या सकाळ संध्याकाळ. लय दिलं काय 2 शब्द काय सांगाल जाता प्रेक्षकांना त्या माणिक बद्दल. ते आज आता बोललं तेवढं थोडंच आहे त्यानं जी बघायला मिळायचं नाही ती बघायला मिळालं होतं आम्हाला पण आता काय नाही व्हायला पाहिजे होतं असं त्याचं तर व्हायला नाही पाहिजे होतं तो एवढा शांत संयमी बैल होता त्याचं नाही व्हायला. तुमचं पण कमीत कमी चालून राहिला तरी घरी राहू द्या की नाही राहून दे आता काय समाधान आहे. तरी प्रेक्षक अजून विचारायचं पाहिजे तुम्हाला मैदानात आल्यावर चर्चा करते ती नाव पुकारते त्यातच समाधान आहे. अजून काय कमवलं आपण दुसरं काय कमवणार आहे नावच तर कमवले ना. शुभेच्छा तुम्हाला.